ठरलं तर मग या मालिकेच्या 5 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया आणि नागराज यांच्यातील गुप्त युती आता उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रिया फोनवर नागराजला सुनावताना म्हणते, महिपतला पकडण्याचा प्लान आपण दोघांनी मिळून केला होता, पण तुम्ही मला अलगद बाजूला केलं आणि त्याला भलतीकडेच नेऊन लपवलं. मग मी काय आता हाताची घडी घालून गप्प बसणार आहे का? प्रियाचं हे बोलणं सुरू असतानाच ती मागे वळते आणि तिला समोर सायली उभी असलेली दिसते. सायलीने तिचं हे संभाषण ऐकलं आहे का या धास्तीने प्रियाची चांगलीच भंबीरी उडते. दुसरीकडे सुभेदार निवासात अर्जुन आणि सायली यांच्यातील तणाव कायम आहे. अर्जुन सायलीवर नाराज असल्याचं स्पष्ट जाणवतं. तो वैतागून म्हणतो, माझा रुमाल कुठे गेला? सायली निमूटपणे रुमाल आणून त्याच्या समोर ठेवते, पण एक शब्दही बोलत नाही. सायलीचा हा शांतपणा पाहून अर्जुन अधिकच चिडतो आणि खोचकपणे म्हणतो, वाह, हे तर फारच बरं आहे. काहीही बोलायचं नाही, गप्प राहायचं आणि समजायचं की आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मला आता काहीच बोलायचं नाहीये. बागेत सायली आणि प्रिया आमनेसामने येतात तेव्हा सायली अत्यंत आक्रमक रूपात पाहायला मिळते. प्रियाला तिची जागा दाखवून देताना सायली ठामपणे सांगते, या घरातली माणसं खूप चांगली आणि मनाची मोठी आहेत म्हणून तू अजून या घरात टिकून आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू या घराच्या शत्रूशी हातमिळवणी केली असशील तर मात्र तुला या घरात राहू देणार नाही. सायलीचा हा नवा अवतार पाहून प्रिया अवाक होते. आता सायली प्रियाचं पितळ उघड पाडणार का? अर्जुन आणि सायलीचा हा आबोला कधी सुटणार हे पाहणं रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.